आयोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? अंतर्गत तुमचं काय चाललं होतं? रामदास कदमांचा थेट सवाल। कदमांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बोलावली महत्त्वाची बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। भारताला पुढे न्यायचं असेल तर जातीपातीचं राजकारण करू नका, समाजात फूट पाडण्याचं काम करू नका। अहिल्यानगरमधील मेळाव्यात अजितदादांनी कार्यकर्त्यांना ठणकावलं। परदेशात जाऊन आरोप करणाऱ्या राहुल गांधींचा प्रोपगंडा। भारतीय लोकशाहीवरील राहुल गांधींच्या विधानावरून भाजपचा पलटवार। अमरावतीच्या परतवाड्यात कुख्यात गँगचा पोलिसांवर गोळीबार। पोलीस आणि चोरांमधील फिल्मी स्टाईल चकमकीनंतर 10 जणांना घेतलं ताब्यात। दसऱ्याच्या दिवशी गोळीबार झाल्यामुळे शहरात खळबळ। नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीच्या जुडीला 170 रुपये दर, मेथीची जुडी 90 तर कांदा पात 40 रुपयांवर। पाऊस आणि अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याच्या दरात दुप्पट वाढ। आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्डची सुरुवात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। आता कागदी बॉन्डपासून होणार सुटका। ई स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरळीत होणार। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मुलुक महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी। दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा होईल अशी अपेक्षा अनेकांना होती। दसऱ्याच्या मुहूर्तावर मनसे आणि शिवसेना एकत्र येतील असा कयास लावला जात होता आणि त्यामुळेच की काय, भर पावसातही शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली होती। पण युतीची घोषणा काही झालीच नाही। ठाकरे बंधूंनी दसऱ्याचं मुहूर्त गमावून मोठी संधी गमावली अशी चर्चा सुरू झाली आहे। सगळ्यांच्या नजरा आजच्या उद्धव ठाकरेंच्या, खरं तर कालच्याच उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याकडे लागल्या होत्या। दसरा मेळाव्याचं मुहूर्त साधून किंवा गमावून संधी गमावल्याची चर्चा सुरू झाली आहे। निवडणुका तोंडावर असताना दसरा मेळाव्यातली घोषणा झाली असती तर त्याचा जास्त फायदा झाला असता, पण ठाकरेंनी ही संधी का सोडली असाच प्रश्न आता कार्यकर्ते विचारत आहेत। ठाकरेंच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात मनसेसोबत युती होणार का याकडे ठाकरेंच्या शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र या मेळाव्यामध्ये या संभाव्य युतीविषयी कोणतीच घोषणा झाली नाही। उद्धव ठाकरेंनी केवळ आपल्या भाषणात सूचक वक्तव्य केलं। मनसेसोबतच्या युतीबाबत कोणतीही घोषणा न झाल्यानं ठाकरेंच्या पक्षातील कार्यकर्त्यांची अपेक्षा भंग झाली। थोडी निराशा झाली, कारण जो आनंद होता दसऱ्याचा तो फार द्विगुणित झाला असता जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्र आले असते तर। वाटलं तर होतं, पण तसं काही झालं नाही। पण दोघं एकत्र येतील आम्ही त्या अपेक्षेने आलोच होतो। पण ठाकरे कुटुंबाबद्दल आणि ठाकरे आज राजसाहेब जरी स्टेजवर आले नाही किंवा मेळाव्यासाठी आले नाही, पण प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाच्या मनात, प्रत्येक मनसे सैनिकाच्या मनामध्ये आज ठाकरे हे एकच आहे। एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। एकत्र येणारे अपेक्षा होती, बरोबर आहे, पण नाही आले तर थोडंसं नाही का, म्हणजे मन नाराज आहे। आले असते अजून खूप मजा आली असती, नाही का। अपेक्षा होती, पण साहेब आता नाही येत नाही तर अपेक्षा तर होती। अपेक्षा होती, एक भावनिक दृष्ट्या बघितलं ना तर एक अपेक्षा होती की राजसाहेब आज येतील, पण काही आपण दोन्ही बंधू एकत्र येतील आणि याची युतीची घोषणा होईल याची अपेक्षा होती। अपेक्षा होती ना, यायलाच पाहिजे होती। अपेक्षा नक्कीच होती। अपेक्षा फक्त आमचीच नाही तर इथे तमाम मराठी जनतेची अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या।
पण याच्यामध्ये काय आहे की हा सगळा राजकारणाचा भाग आहे. आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं म्हणत उद्धव ठाकरे मनसेसोबत त्यांनी युतीबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून. राज आणि उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का? ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार का? या आणि अशा विविध चर्चा दसरा मेळाव्यापूर्वी सुरू होत्या. मात्र राज ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आले नाहीत. मात्र याचवेळी आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार. आणि आत्ता कोण बोललं रे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? अरे मग 5 जुलैला काय केलं होतं आम्ही? आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही. आहे ना, आमच्या भावना आहेतच ना. राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना, आमच्या संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी एकमेकांविषयी प्रेम, आस्था, मैत्री, नातं हे आम्ही कायम जिव्हाळा ठेवला. म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो. एकत्र बसू शकलो, एकत्र चर्चा करू शकतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात. नक्कीच मी काल म्हणालेलो आहे. आता तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही, हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल. मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला, तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. दोन्ही बाजूनी मनाची पूर्ण तयारी आहे, एवढंच मी सांगू शकतो.